Plant is perennial. Yeah, stem is woody and hard. Xylem चं बोललो होतो का आपण काल? Xylem नाही आणि phloem. Xylem बोल. Xylem mostly consists of dead cells while phloem mostly consists of living cells. हा, ते जनरल प्रॉपर्टीज झाल्या झायलेमच्या, झायलेम आणि फ्लोएमच्या. हिअर झायलेम मध्ये अगेन झायलेम व्हेसल्स आर ऍब्सेंट. झायलेम व्हेसल्स आर ऍब्सेंट. ओके, आणि फ्लोएम मध्ये कंपॅनियन सेल्स आर ऑल्सो ऍब्सेंट. कंपॅनियन सेल्स आर ऑल्सो ऍब्सेंट. आणि हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, तुमच्या नीट पॉइंट मध्ये जाऊ द्या. ओके, राईट इन युअर नीट पॉइंट. So they majorly contain the dead tissues, but then companion cambium is present. Cambium pteridophyte मध्ये नव्हता, इथे आहे. आणि सो cambium will give lateral growth, म्हणून तो woody stem जे आहे that is because of this cambium, right? लिहिलेला कॅम्बियमचं मी बोलले होते का? ओके, व्हॉट आर द झेरोफायटिक अडॅप्टेशन? झेरोफायटिक अडॅप्टेशन कोल्ड रिजन मध्ये कोण येत आहे? पायनस की सायकस? पायनस. आणि वॉर्म क्लायमॅटिक मध्ये सो सायकस इज ऑलवेज मिस्टेकन ऍज अ पाम ट्रीज, कारण तो पाम सारखाच दिसतो, बट इट इज नॉट अ पाम ट्री, इट इज अ सायकस. तो वॉर्मर कंडिशन मध्ये. परत आपण एकदा सगळे डिफरन्सिएशन परत करणार आहे. ओके, पायनस आणि सायकस मध्ये. सो अप टू दिस इज इट क्लिअर टू यू? सो प्लांट बॉडी हियर इज व्हॉट? स्पोरोफाइट की गॅमेटोफाइट? ऑब्वियसली स्पोरोफाइट. ब्रायोफाइट सोडून सगळे प्लांट बॉडी इज अ स्पोरोफाइट. सो ओनली ब्रायोफाइट वॉज अ गॅमेटोफाइट. ओके, ऑल आर होमो की हेटेरो हियर इन जिम्नोस्पर्म? हेटेरोस्पोरस ना, हेटेरोस्पोरस ऍडव्हान्स फीचर आहे. होमोस्पोरस जे आहे ते लोअर फीचर आहे. होमोस्पोरस लोअर. एकाच ठिकाणी होमो इज व्हॉट? एकच काइंडचे स्पोर, ते लोअर फीचर. हेटेरोस्पोरस इज अ ऍडव्हान्स फीचर. ओके, reduced gametophyte is an advanced feature again. Reduced gametophyte mentioned in your need pointer. Heterosporus is an advanced feature. Two different kind of spore. Kutle two different kind of spore? Two different spore. Microspore and megaspore are the two different type of spore. Micro or macro, kiva micro and mega. Reduced gametophyte is again the advanced feature. So if you get a question, मागे पण मी तुम्हाला म्हटलं होतं reduced gametophyte. If you get a question, if the gametophyte is the most reduced gametophyte is found in bryo, gymno, angiosperm. Angiospermचा एकदम reduced, most reduced. कारण आपण पहिल्यापासून वरती चाललो, म्हणजे आपण अल्गी, मग ब्रायो, मग टेरिडो, मग जिम्नो आणि मग परत अँजिओ. सो अँजिओस्पर्मचा सगळ्यात रेड्यूस, म्हणजे दॅट इज अ ऍडव्हान्स्ड फीचर. ओके, झॉइडोगॅमी इज अ लोअर फीचर. पुढची विच गॅमी? सिफोनोगॅमी इज अ ऍडव्हान्स्ड फीचर. राइट? So these are few points where you must remember. Okay. Now the next point is all gymnosperm are what we said are heterosporous. All gymnosperm are heterosporous. All bryophytes are homosporous. Pteridophytes are mostly homosporous and few are heterosporous. आता इथून पुढचे सगळे heterosporous. Okay. Now if you consider like पायनस. ओके, आपण परत सगळे डिफरन्शिएटिंग पॉइंट एका ठिकाणी परत कॉम्पॅक्ट सगळे करणार. पायनस मध्ये देर इज मेल अँड फिमेल, टू डिफरंट कोन्स आर प्रेझेंट. ओके, सो पायनस मध्ये पायनस इज मोनोशियस और डायोशियस? येस, मोनोशियस.
Prime Minister. Pinus is monoecious. CD. Cycas is dioecious. हे असे तुमचे निमोनिक्स तयार करा म्हणजे तुम्ही विसरणार नाही. आता बरेच मुलं विचारता की मॅम इतके निमोनिक झाल्यावर ते निमोनिक्सच आठवतं बाकी काही आठवतच नाही. त्याला मी काहीच करू शकत नाही. सो तो प्रत्येकाची ब्रेन कपॅसिटी. ओके, सो पायनस इज अ मोनोशियस आणि मोनोशियस हा दोन्ही कोन प्रेझेंट आहे. सो पायनस इज अ हायर जिम्नोस्पर्म. पायनस इज अ हायर जिम्नोस्पर्म आणि this is a lower gymnosperm. कोण? सायकस. पायनस काय कोनिफर कोण आहे? पायनस की सायकस आहे? पायनस इज अ Pinus. हे Pinus. सायकेड्स. ओके, सो सायकस. सो पायनस इज अ हायर जिम्नोस्पर्म आणि सायकस इज अ लोअर जिम्नोस्पर्म. म्हणून ह्याच्यामध्ये दोन्ही कोन प्रेझेंट आहे. मेल आणि फिमेल कोन आर कॉम्पॅक्ट आणि वेल नोटिस्ड. मेल आणि फिमेल, राईट. तर सायकस मध्ये मेल कोण व्यवस्थित आहे. फिमेल आर ऑन स्पोरोफिल. फिमेल गॅमेट्स आर स्टील ऑन स्पोरोफिल. विच स्पोरोफिल? इट इज अ मेगा स्पोरोफिल. हे काय बोलले मी, कळलं का ते? मायक्रोस्पोरोफिल जे आहेत, मायक्रो म्हणजे मेल गॅमेट, मायक्रोस्पोरोफिल सगळे कॉम्पॅक्ट होतात. स्पोरोफिल्स असतात. कोण बनतो म्हणजे काय होतं की ते सगळे लीफ एकत्र येतात, कॉम्पॅक्ट होतात आणि तो कोन फॉर्म. तर हा कोन कॉम्पॅक्ट आहे कोणामध्ये? सायकस मध्ये. कोणाचा? मेलचा. पण फिमेल जी आहे एक तर ती स्पोरोफिलवरच आहे म्हणजे पानांवरच ते फिमेल गॅमेट्स येत अजून, किंवा कोन जरी फॉर्म झाला दॅट कोन इज व्हेरी लूज. Write down this one. That cone is very, very loose. So mega cones are absent or if present very loose. So cone जो लूज कोन असतो त्याला म्हणतात लॅक्स कोन. लूज कोन इज अ लॅक्स कोन. लॅक्स इज अ लूज म्हणजे खूप. आता पुढे डायग्राम असेल. सो व्हेरी लूजली अरेंज्ड कोन इज अ लॅक्स कोन. Clear? So now our next point is what? Karu erase Yamini? Yeah. So the next point is a life cycle. इकडे दिलाय का बघू आपण. So हा जो कोन आहे, this is a strobili or the cone. हा असा जो आहे हा ड्राय झाले असाच कोन माझ्याकडे होता. त्या माझ्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलंय, मागच्या जे रेकॉर्डिंग पाठवलंय ना त्याच्यामध्ये दाखवलेलं. आता तुम्हाला सापडत नाही. आधी क्लास हा वेगळा होता. जुना क्लास बघितला होता का? नाही ना, अशाच क्लासमध्ये आले. जुना क्लास अजून तिकडे पण होता. मग ही नंतर वॉल टाकली त्याच्यामुळे तो कुठेतरी गेला. चल एनिवे, सो दिस इज अ मीडियम साइज टॉल ट्री. आपण काल ह्या पीपीटीज बघितल्या होत्या. सिक्वोया इज वन ऑफ द लार्जेस्ट जिम्नोस्पर्म. गिंको इज कन्सिडर ऍज अ लिव्हिंग फॉसिल. हे केलं होतं ना काल. रूट्स आर कोरेलॉइड इन केस ऑफ कोरेलॉइड रूट कोणामध्ये? सायकस की पायनस? Cycas. इथे दिले मायकोरायझा म्हणून तेवढं तर कॉमन सेन्स आपण लावायचं, हो की नाही? इथे मायकोरायझा पायनस म्हटलंय म्हणजे तो सायकस. सो व्हॉट इज अ कोरेलॉइड रूट? It is relationship between the root and nitrogen fixing cyanobacteria. रूट्स विथ असोसिएशन ऑफ सायनोबॅक्टेरिया. कुठला? नॉस्ट्रॉक आणि अनामिन. आपण त्याच्यावरनं काल ती हेटेरोसिस्ट पण बघितली. ओके. मायकोरायझा, व्हॉट इज अ मायकोरायझा? फंगस आणि रूट्स. कुठला फंगस? Basidiomycetes and very few ascomycetes, but majorly it is a Basidiomycetes. Okay, all right. Stems are branched
in Pinus and stems are unbranched. आता आपण stems are branched आणि unbranched हे लक्षात राहील. हे कोण असेल मग सांगा बरं मला. What this can be? Ficus. Yes, this can be cycas. कारण हे सगळं अपेक्सला सगळे त्याच्या ब्रँचेस येतात. स्टेम पासून इथून ब्रँचेस येत नाही. आणि इथे जे तुम्हाला दिसत आहेत, the leaves are reduced and this is forming the scaly leaves. Excuse me, ma'am. Yeah. हे जे दुसऱ्या पिक्चर मध्ये दिसते ते केड्रस आहे का? सेड्रस असू शकतं. येस. ते पण थोडं पाईन सारखं हे असतं का म्हणजे येस. सीड्स? पाईन्स त्याच्या ब्रँच आहेत. त्याच्या ब्रँचेस आर ब्रँच. आता पाईन्स मध्ये कसं आहे बघा. देर इज अ अनलिमिटेड ग्रोथ. हा त्याचा स्टेम आहे, हा वाढत जातो वाढत जातो वाढत जातो. बिकॉज हिअर देर इज अ मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ओके. So this is a meristematic tissue or you can say it is a terminal bud. Draw the diagram. माझ्यासाठी नाही काढत. So this I am talking about pinus. There is a terminal bud. So तिकडे खूप सारं अनलिमिटेड ब्रँचिंग तिकडे चालू असतं. ओके. At the top it is the microsporophyll get compactly arranged and it forms a cone like structure and this cone terminal cone जो असतो तो male cone आहे. So terminal cone is a male cone and this is a male cone which is little smaller in size. Okay. आणि इकडे जे सगळे आहेत त्याचे these are the scales. ओके. इथे जे आहेत ते सगळे स्केली लीव्स आहे जसं इकडे दाखवलेलं आहे. सो स्केली लीव्स. Leaf are getting reduced आणि त्याच्यानंतर इट इज प्रोड्युसिंग टू टाइप ऑफ ब्रँचेस. ओके. इथे टर्मिनल बड आहे आणि इकडे ज्या त्याच्या ब्रँचेस येत आहेत अशा स्टेमवर ज्या ब्रँचेस येत आहेत. सो दिस ब्रँचेस आर प्रोड्युस्ड ऑन द स्टेम आणि ह्या ब्रँचेसवर इट इज हॅव्हिंग दिस निडल शेप फोलियर लीव्स. इथे जे आहेत ते निडल शेप फोलियर लीव्स. इकडे पण तुम्ही असं काढू शकता. So this is a dwarf shoot. This is a dwarf shoot, which is arising from this scaly leaf. इथे जे आहे ते scaly leaf. आणि ह्या dwarf shoot वर इथे आहे त्याचे फिमेल कोन्स. इकडे dwarf shoot वर आहे, इथे आहे ते फिमेल कोन्स. So these are the female cone. कळलंय का स्ट्रक्चर काय? These are the female cones. ओके. कळलंय की नाही कळलं? नसेल कळलं तर पुन्हा सांगतो. तो लॉंग प्लांट म्हणजे टर्मिनल बड असेल तिकडे तो मेल कोन येईल. ड्वार्फ शूट त्याच्या ह्या इथे स्केली लीव्स पासून अराइज होतात. त्याच्या वर आहे त्याचे हे फोलियर लीव्स. गौतम डायग्राम का. त्याच्या वर आहे हे फोलियर लीव्स आणि फोलियर लीव्स ग्रीन कलरचे असल्यामुळे दे आर फोटोसिंथेटिक. आणि त्या फोलियर लीव्स मध्ये आहे फिमेल कोन्स. फायनस मध्ये आपण म्हटलं की मेल आणि फिमेल कोन्स हे दोन्ही प्रेझेंट आहे. इथे फक्त मेल कोन असतो. फिमेल इज स्टील ऑन लीफ. मेगास्पोरोफिल. तो कोन प्रोड्यूस करत नाही. क्लियर आहे? Okay. So scaly leaves basically cover the stem for protection, foliar leaves for photosynthesis, आणि sporophyll two types of micro आणि mega. Microsporophyll वरती कॉम्पॅक्ट होऊन जातात फॉर्मिंग द मेल कोन. टर्मिनल ला येतात आणि फिमेल कोन्स हे त्या ड्वार्फ शूट मध्ये असतात. आणि मग तिकडे जेवढे झाड काय म्हणेल ओल्ड होतील तसे त्याचे कोन्स फर्स्ट इयर कोन, सेकंड इयर कोन, थर्ड इयर कोन यू कॅन आयडेंटिफाय. खाली फर्स्ट इयर मग सेकंड इयर मग थर्ड इयर असे कोन तिकडे येतात. एका वर्षी एकच. क्लियर आहे? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पायनस. यू कॅन शॉर्टली ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पायनस. मेल कोन इज कॉल्ड ॲज अ स्ट्रॉबिलाई. मेल कोन इज अ स्ट्रॉबिलाई. गौतम. Okay.
फिमेल कोण जो ह्याचा मेल कोण छोटा असतो, फिमेल कोण मोठा असतो. कोणाचा? फायनस. मेल छोटा, फिमेल मोठी. and they always grow in the axil. Axil म्हणतात त्याचे त्या अँगल मध्ये ग्रो होतात या पर्टिक्युलर अँगल मध्ये. दॅट इज कॉल्ड एज अ axil. They always grow in the axils of scaly leaf. कोण? Female. Right? Female cone is a female cone. Larger than male cone. ठीक है. Shall we go towards life cycle? Yes. लीफ आपण बघितलं सायकस मध्ये, पिनेट लीव्स आणि पर्सिस्टंट. सो दीज आर द लीव्स ऑफ सायकस, दिस टाइप. आणि ते झेरोफायटिक अडॅप्टेशन. आणि कोनिफर्स फायनस मध्ये हे सगळे स्केली लीफ. कारण बर्फ जरी पडला तरी ते लीफ खराब नको व्हायला म्हणून त्यांनी तसं अडॅप्ट केलेलं आहे. आणि हे कोन्स. राईट. Yes, ma'am. They have the thick cuticle. काल आपण बघितलं होतं. sunken stomata so as to reduce what? Transpiration. हे vascular bundle सोडून. Secondary growth occur because of cambium. राहील लक्षात. हेटेरोस्पोरस आहे. जेव्हा तो नवीन नवीन तयार झालेला असतो तो ग्रीन होतो. मग तो असा ओल्ड झाला की खाली पडतात. आणि तुम्ही तिकडे गेला असेल हिमाचल प्रदेशाच्या कुठल्या रिजन मध्ये बरेचसे तुम्हाला असे कोण सापडते. काल आपण बोललो होतो. ठीक आहे. चलो नाउ विल सी द लाइफ सायकल. ओके चला सांगा तुम्ही सुरुवात करा. काय? स्पोरोफाइट. स्पोरोफाइट 2N. चला पुढे बोला. सो दिस इज अ मेल आणि दिस इज अ फिमेल. ओके. त्याचे गॅमेट्स कसे प्रोड्यूस होतील आपण ते बघू. स्पोरोफाइट पुढे काय होईल बोला. चला स्पोरोफाइट वर काय? स्पोरोफाइट इज अ मेन प्लांट बॉडी. बोला तिकडे बसलेले पण. स्पोरोफाइट त्याच्यानंतर हा असेल इथे त्याचा मेल कोन. मेल कोन वर काय असेल? लगेच नाही ना मेल गॅमेट. सो मेल कोन इज ऑल्सो डिप्लॉइड. ओके. मेल कोन मध्ये असेल मायक्रोस्पोअर मदर सेल. करेक्ट. सो मायक्रोस्पोअर मदर सेल विच इज अगेन 2N. मायक्रोस्पोअर मदर सेल काय करेल? इट विल अंडरगो मियोसिस. इट विल अंडरगो मियोसिस आणि इट विल प्रोड्यूस microspore. Now here the microspore are called as pollen grains. Okay, pollen grains. Microspores are pollen grains. ठीक है. Pollen grains is a male gamete now. Pollen grain is haploid. Meiosis झालेला आहे. So my pollen grain is a male gamete, and this pollen grain is having the two type of. It will undergo mitosis and produce two type of cell. दोन्ही haploid. Two type of cell. One is a generative cell. One is a generative cell, and other one is a tube cell. आता पॉलन ग्रेन कसा असतो बघा. पॉलन ग्रेन आणि त्याला बाहेरची एक टफ कोटिंग असते. बाहेर त्याला एक टफ कोटिंग असते. दिस इज कॉल्ड एज अ एक्झाइन. छोटस स्ट्रक्चर त्याला एक्झाइन असतात. ओके. अँड दिस एक्झाइन तुम्हाला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे परत. एक्झाइन कंटेन द मोस्ट रेझिस्टंट स्ट्रक्चर that is called as a sporopollenin. Sporopollenin most resistant. त्याच्यामुळे तो एक्झाइन हा एक्झाइन हा त्याच्यामध्ये सबस्टन्स असल्यामुळे तो पॉलन ग्रेन तेवढा प्रोटेक्टेड आहे. ट्यूब सेल आहे ती पॉलन ग्रेनला ट्यूब तयार करते. वेदांत माझं होऊ दे मग.
त्या पॉलन ग्रेनला ही ट्यूब तयार करते. सो ट्यूब सेल काय करेल, इट विल हेल्प टू फॉर्मेशन ऑफ ट्यूब. आणि जनरेटिव्ह सेल जो आहे, इट विल अगेन फॉर्म 2 मेल गॅमेट्स. जनरेटिव्ह सेल विल फॉर्म 2 मेल गॅमेट्स. ओके, त्याच्यातला एक फ्यूज होईल, एक मरून जाईल. एक बरोबर फ्यूज होईल, एक मरून जाईल. इथे अँथ्रेडिया नाही, अँथ्रेडिया इथे नाही. हिअर नो अँथ्रेडिया. इथे काय म्हटलं आपण त्याला, पॉलन ग्रेन. सो अँथ्रेडिया टेरिडोफाइट इज द लास्ट, you can say plant class which produce anthradia. जिम्नोस्पर्म पासून पुढे आपण त्या मायक्रोस्पोरला म्हणणारे पॉलन ग्रेन. आणि इट इज हायली रेड्युस्ड, येतो आणि निघून जातो, त्याला निग्लेक्ट केलं जातं, म्हणून इट इज अ डिप्लॉन्टिक टाइप ऑफ लाईफ सायकल. पुढे बोलतो. हे इथपर्यंत कळलं. अँथ्रेडिया इथे झाला नाही, अँथ्रेडिया यहाँ पे नहीं बना. ओके, नाउ द फीमेल गॅमेट. चला असंच फीमेल गॅमेटचं बोला. स्पोरोफाइट, परत 2n बोला. आपण पायनसचं जर कन्सिडर केलं तर इट इज अ फीमेल कोन. फीमेल कोन वर असतील मेगा स्पोरोफिल. इकडे जसं मायक्रोस्पोरोफिल तसे इकडे मेगा स्पोरोफिल. मेगा स्पोरोफिल काय, 2n. ओके, नाव ह्याची जी मेगा स्पोरोफिल वर मेगा स्पोरॅन्जियम आहे, काय म्हणते मी बघा, कळतंय का तुम्हाला. मेगा स्पोरोफिल हा लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, त्याच्यावर ही मेगा स्पोरॅन्जियम. मेगा स्पोरॅन्जियम काय, स्पोरॅन्जियम म्हटलं म्हणजे ती सॅक, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, फिमेल गॅमेट. हा, सो मेगा स्पोरॅन्जियम ही अशी सॅक ज्याच्यामध्ये आहे तो फिमेल गॅमेट तयार होणार. आता ही मेगा स्पोरॅन्जियम मध्ये जो आहे त्याच्यामध्ये खूप सारे सेल्स आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे सेल्स आहेत. ओके, त्याला म्हणायचंय न्यूसेलस. काय कळलं, हे कळलं की नाही कळलं, नाही कळलं सांगते ना. याच्यामध्ये खूप सारे सेल्स आहेत. सो बेसिकली मेगास्पोरॅन्जियम मध्ये काय आपण ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बघतोय, त्याच्यातला ओव्ह्यूल आपण काय म्हटला, दिस इज ओव्ह्यूल, नो ओव्हल. मग त्या मेगास्पोरॅन्जियम मध्ये खूप सारे सेल्स आहेत. मेगास्पोरॅन्जियम म्हणजे काय, तो ओव्ह्यूल आहे. त्या ओव्ह्यूल मध्ये काय खूप सारे सेल्स आहेत, त्या सेल्सला काय म्हणायचंय, न्यूसेलस. खूप सारे सेल्स आहेत असे न्यूसेलस. ओके, आता ह्याच्यातली एकच, आणि त्याला एक इंटेग्युमेंट पण आहे, त्या ओव्ह्यूलला एक कव्हरिंग आहे. टेरिडोफाइट मध्ये काय होतं, त्या ओव्ह्यूलला कव्हरिंग नव्हतं. ही ओव्ह्यूल जी आहे त्याला कव्हरिंग आहे असं, दॅट इज कॉल्ड ॲज इंटेग्युमेंट. हे कव्हरिंग असल्यामुळे तिथे सीड बनणार आहे. टेरिडोफाइट मध्ये काय होतं, तो एम्ब्रिओला कव्हरिंग नव्हतं, त्याच्यामुळे तो पळत सुटला. हो ना, त्याला अडवणारं कोणीच नव्हतं, म्हणून तो सीड नाही बनवू शकतो. हो की नाही, ह्याच्यामध्ये त्याला कव्हरिंग आहे त्या ओव्ह्यूल. मेगास्पोरॅन्जियम म्हणजे काय, ओव्ह्यूल. हे कळतंय का, त्या ओव्ह्यूल मध्ये खूप सारे सेल्स आहेत, त्याला म्हणायचंय न्यूसेलस. हे खूप सारे सेल्स मी इथे काढले, न्यूसेलस. आता ह्या न्यूसेलस मध्ये एक जी आहे, एक जो न्यूसेलस सेल आहे ती ऍक्ट होईल मायक्रोस्पोर मदर सेल. तुमचे चेहरे बघून मलाच कसं तरी होतं. गौतम अजिबात लक्ष लागत नाही तुझं. चला, इथपर्यंत कळलं का सगळ्यांना. या ओव्ह्यूल मध्ये मी इथे मोठं करते, ही जी आहे ही ती सॅक आहे.
ओके, या सॅक मध्ये तो ओव्ह्यूल आहे. मेगास्पोरेंजियम सॅक मध्ये तो ओव्ह्यूल आहे. त्या ओव्ह्यूलला हे इंटेग्युमेंट आहे, कव्हर आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप सारे न्यूसेलस सेल, हे खूप सारे न्यूसेलस सेल. त्याच्यातल्या एका सेलला चान्स मिळेल मायक्रोस्पोर मदर सेल व्हायचा, सगळ्यांना नाही, एकीला चान्स मिळेल मदर व्हायचा. मग ही काय झाली मायक्रोस्पोर मदर सेल म्हटलं म्हणजे 2L. येस यामिनी, मदर म्हटलं म्हणजे इथे पण आपण म्हटलं ना मायक्रोस्पोर मदर सेल, मायक्रोस्पोर मदर सेल 2L. Microspore mother cell will undergo meiosis. It will undergo meiosis. आणि काय तयार करेल ती? लगेच कुठे झायगोट फ्युजन झाल्यावर होईल. मेगास्पोर मदर सेल, आय एम सॉरी नॉट मायक्रोस्पोर, मायक्रोस्पोर इकडे मेगास्पोर. इथे ती प्रोड्यूस, मेयोसिसचं प्रोडक्ट काय, ती 4 सेल तयार करेल. ह्याच्यातले आपण जसं म्हटलं एकच जिवंत राहते, बाकीचे 3 मरून जातात. तो ओनली वन, काल पण टेरिडोफाइट मध्ये बघितलं, ओनली वन इज अ फंक्शनल मेगास्पोर. मीच बोलतीये का, सगळ्यांना कळतंय का तिकडे बसलेले? Yes, ma'am. Only one will become the Yes, ma'am. functional megaspore. Only one will become the functional megaspore. म्हणजे ही एकच आहे जिला चान्स मिळेल ह्या पॉलन ग्रेन बरोबर फ्यूज व्हायचा. Okay, so this will become the functional megaspore and now this is also called as a endosperm. हे लक्षात ठेवा, endosperm is haploid in case of gymnosperm. एंडोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये ट्रिप्लॉइड होणार आहे, म्हणून मला ते इथे सांगणं गरजेचं आहे. एंडोस्पर्म इज फर्टिलायझेशनच्या आधी फॉर्म झालाय की नंतर फॉर्म झालाय? आधी फॉर्म झालाय. अँजिओस्पर्म मध्ये फर्टिलायझेशन नंतर तो फॉर्म होणार. आणि ह्याच्यावर तुम्हाला खूप सारे न्यूमरिकल्स येतात, सोपे असतात. सपोजिंग आय एम सेइंग की मेल गॅमेट इज हॅव्हिंग द क्रोमोझोम नंबर से 10 and the female gamete is having the chromosome number 12 in gymnosperm. So what is the chromosome number in endosperm? तो 12 राहील, कारण female megaspore is endosperm and which is haploid and before fertilization. So male gameteचा जर 10 क्रोमोझोम आहे, फिमेलचा जर 12 आहे, तर फिमेल गॅमेट इज ऍक्टिंग ऍज अ एंडोस्पर्म ना. आता मी चेंज करते, नंबर ऑफ क्रोमोझोम इन फीमेल पायनस, number of chromosome in female pinus is 20 and number of chromosome in male is also 20, कारण तो एकाच झाडावर येणार, मोनोशियस. So what is the endosperm form here? What is a ploidy of, or how many chromosome in endosperm? आता मी गॅमेट म्हटले होते आधी, आता मी प्लांट म्हणते. आधी मी गॅमेट बोलले होते, गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड, मग 12 चे 12च राहणार. पण प्लांट इज अ डिप्लॉइड ना, स्पोरोफाइट आहे ना तो, 2N आहे. मग हा, मग त्याचा एंडोस्पर्म किती राहील? N म्हणजे किती? 10. किती सोपं असतं बघा. तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली ना, 4 मार्काचा प्रश्न, ह्याला 1 सेकंद लागतो फक्त, है ना. 1 सेकंड क्वेश्चन आहे की नाही. हा काय लक्षात ठेवायचंय की फिमेल मेगास्पोर इज अ एंडोस्पर्म, राईट. फिमेल मेगास्पोर इज अ एंडोस्पर्म आणि दॅट इज बिफोर फर्टिलायझेशन and that is always N. Endosperm is always N. हे जर अँजिओस्पर्म असेल तर तो ट्रिप्लॉइड होतो आणि आफ्टर फर्टिलायझेशन. ते कसं आपण बघू अँजिओस्पर्म मध्ये.
So this is a functional megaspore and this functional megaspore here is called as Archegonia. म्हणजे इथे ह्याला Antheridia नाही म्हणत. So pteridophyte was the last where Antheridia was produced and gymnosperm is the last where Archegonia is produced. काय बोलले कळलं? Antheridiaचा लास्ट कोण होता? टेरिडोफाइट. आता हा Antheria आपण इथे पॉलन ग्रेन म्हणतो आणि आर्चिगोनियाला आपण आर्चिगोनियाच म्हणतो. अजून आपण ह्याला वेगळं नाव दिलं नाही. So female is Archegonia till now. It is Archegonia. Archegonia is haploid. It is a female gamete. Archegonia or functional megaspore or it is an endosperm. कळलं का हे सगळ्यांना? Yes, ma'am. प्रश्नच नाही. तुम्हाला एकदा हे कळलं ना की छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, फटाफट येतात. ही सिक्वेन्स तर सगळ्यांची सेमच आहे ना. फक्त ज्याच्यात आहे आता कोण आहे इथे टेरिडोफाइट मध्ये नव्हते, मग डायरेक्टली मेगास्पोर मध्ये असेल. असं जे छोटे छोटे पॉइंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचे. बाकी तर सिक्वेन्स सेमच आहे. आता आपल्याकडे अँथ्रेडिया पण आला. अँथ्रेडिया नाही, लोअर जिम्नोस्पर्म मध्ये अँथ्रेडिया येऊ शकतो, पण तरी पण म्हणजे आपण पॉलन ग्रेनच म्हणायचे जिम्नोस्पर्म मध्ये. आपण त्या एक्सेप्शनल स्पीसीज नको करायला. अँड हिअर इट इज आर्चिगोनिया. सो आपल्याकडे पॉलन ग्रेन आला, आपल्याकडे आर्चिगोनिया आला. अँड नाव व्हॉट नेक्स्ट phases? Next phase is fertilization. Wonderful. So next phase is fertilization. Next phase is fertilization. So what is fertilization? What is fertilization? Fusion of male and female gamete. Fusion of male and female gamete to Yeah, form so zygote. fusion of male and female gamete is a fertilization. Okay. आता हा जो फ्लावर आहे ना, ह्याचा जो पॉलन ग्रेन आहे खूप लाईट वेट आहे आणि त्याला विंग्स आहेत. कोणाचा? पायनसला. खूप लाईट वेट आहे आणि त्याला विंग्स आहेत. त्याच्यामुळे तो उडून जातो पटकन, फटाफट उडून जातो. आणि फर्टिलायझेशन इथे इज ऑलवेज एनिमोफिलस. त्याला नाव आहे एनिमोफिलस. फर्टिलायझेशन इज ड्यू टू एनिमोफिली. एनिमोफिली म्हणजे वाऱ्यामुळे. विंड पॉलिनेशन इज अ. त्याच्यामध्ये पॉलिनेशन कसं होतंय? पॉलिनेशन म्हणजे काय? मेल गॅमेट हा फिमेलला अप्रोच करतो, इज अ पॉलिनेशन. ओके, मेल गॅमेट इज अप्रोचिंग टू फिमेल गॅमेट, इज अ पॉलिनेशन. तिकडे कसं होत होतं? पाण्यातनं ते स्विम करून जात होते. आता इकडे तर हे नॉन मोटाईल आहे, पॉलन ग्रेन पण नॉन मोटाईल आहे आणि फिमेल तर ऑलवेज नॉन मोटाईल होती, म्हणून ती जाड झाली, मोठी झाली, हालत डुलत नाही, एकाच ठिकाणी असते. ओके. आता हा जो आहे हा विंड पॉलिनेशन इज अ एनिमोफिली. हे पण महत्वाचं, नीट पॉइंट मध्ये जाऊ द्या. विंड पॉलिनेशन जिम्नोस्पर्म मध्ये ऑलवेज इज अ एनिमोफिली. ऑलवेज इज अ एनिमोफिली. ओके. त्याच्यामुळे इकडे ह्या मायक्रोस्कोप किंवा फिमेलच्या तिथे एक ब्रॅक्ट असते, स्पेशल एक चेंबर असतो, ब्रॅक्ट म्हणतात त्याला, किंवा त्याला पॉलन चेंबर म्हणतात. पॉलन चेंबर, ब्रॅक्ट किंवा पॉलन, एक चेंबर आहे पॉलन चेंबर, ब्रॅक्ट स्केल किंवा पॉलन चेंबर. त्याच्यामुळे इकडे जो आहे तो त्याचा इथे फिमेल गॅमेट तयार झालेला आहे ना, हो ना. ही ओव्ह्यूल मध्ये ओव्ह्यूल आहे, त्याला इकडे हे मेगास्पोर तयार झालेला आहे, राईट. आणि इथे सगळे पॉलन ग्रेन येऊन पडतात किंवा पॉलन चेंबर इथे पण असते. इथे सगळे पॉलन चेंबर मध्ये पॉलन ग्रेन येऊन पडले की ते तिथून निसटून जाऊ शकत नाही. नाहीतर काय होईल? विंड मध्ये हे विंग असतात ह्याला आणि खूप लाईट वेट असतात, पेपर पेक्षा पण हलकं. धुळीचा कण तरी खूप जड आहे त्याच्यापेक्षा, इतके ते हलके असतात. त्याच्यामुळे ते पळून जातील इकडनं.
सो त्या फिमेल मध्ये अशी अरेंजमेंट आहे की एकदा ते इकडे येऊन पडले की ते तिथनं बाहेर त्यांची सुटका नाही. ते ट्रॅप करून टाकते ते फिमेल. का? कारण तिला फर्टिलायझेशन करायचं. स्टिकी रिजन असतं ना मॅम ते. हा, स्टिकी रिजन किंवा अशी एक चेंबर असतं, कॅव्हिटी असतं, तिकडे ते आतमध्ये अडकले की अडकले, ते तिकडनं निसटूच शकत नाही. ओके. सो फर्टिलायझेशन मध्ये इकडे ते पॉलन ग्रेन्स येऊन पडले की मग ते पॉलन ट्यूब रिलीज करतील. ओके, दॅट विल रिलीज द पॉलन ट्यूब. आपण काय म्हटलं, 2 सेल मेल गॅमेट मध्ये, एक जनरेटिव्ह आणि एक ट्यूब सेल. ट्यूब सेल काय करेल, ट्यूब फॉर्म करेल आणि जनरेटिव्ह सेल इथे 2 मेल गॅमेट्स तयार करतो. 2 मेल गॅमेट्स तयार करतो. त्याच्यातला एक मेल गॅमेट्स या एकशी फ्यूज होतो आणि एक मेल गॅमेट मरून जातो. अँजिओस्पर्म मध्ये दोन्ही फ्यूज होतात. इकडे एक फ्यूज होतो आणि एक मरून जातो. जो फ्यूज होतो दॅट विल फॉर्म अ झायगोट. झायगोट विल लीड टू एम्ब्रियो. कधी कधी हे जे आहेत ते एकापेक्षा जास्त मेगास्पोर पण इकडे तयार होऊ शकतात. ओके, सो मेनी एम्ब्रियो कॅन ऑल्सो फॉर्म, मेनी एम्ब्रियो. सो पॉलीएम्ब्रियोनी इज अगेन व्हेरी कॉमन इन जिम्नोस्पर्म. गौतम ली, polyembryony is very common in gymnosperm. It's common in gymnosperm. का? कारण एकापेक्षा जास्त मेगास्पोर पण येऊ शकतात in some cases, and so polyembryony is common. मग खूप सारे मेल गॅमेट तर खूप सारे इथे येऊन पडलेलेच आहेत. मग खूप सारे फ्यूज पण होऊ शकतात. Are you getting this? So polyembryony is very common in case of gymnosperm. पण त्याच्यातला एकच एम्ब्रियो जिवंत राहतो, बाकीचे एम्ब्रियो मरून जातात. All remaining embryo die. आणि हे मेलेले एम्ब्रियो ह्या जिवंत एम्ब्रियोला फूड देत राहतात. हे कळलं का सगळं मला सांगा. आणि ह्याला इंटेग्युमेंट आहे, म्हणजे आतमध्ये हे झायगोट तयार झाला की तो झायगोट हा कव्हर्ड आहे इंटेग्युमेंट मध्ये. मग दॅट झायगोट विल टर्न इनटू सीड फॉर्मेशन. आणि ओव्हरी नाही म्हणून सीड्स आर नेकेड. ओव्हरी नाही म्हणून सीड्स आर नेकेड. येस, इज दॅट क्लिअर? येस मध्ये असं दम Yes, नाही. सो ओव्ह्यूल, आता मी जे सांगते ना ते डोकं बाजूला ठेवून फक्त एवढं लिहून घ्यायचं, ते कदाचित तुम्हाला 12वीला क्लिअर होईल. ओव्ह्यूल हिअर इज कॉल्ड ऍज ऑर्थोट्रॉपिक.